नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. सध्या लवकरच थंडी चालू होत आहे आणि त्या निमित्ताने आपण जर पाहायला गेलो तर थंडीमुळे सर्वात आजारी वाढत असतं. जास्त करून हवामानात बदल होत असतो. लहान मुलं असो, वयोवृद्ध लोक असो, ज्येष्ठ नागरिक असो, यांना हवामानाचा त्रास होऊन सर्दी, ताप, खोकला हे आजार होतात. परंतु हे आजार रोखण्यासाठी आपण जर व्यवस्थित आपण सल्ला घेतला किंवा व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर त्या निमित्ताने त्यामुळे आपल्या एखाद्याशी होणारे आजारसुद्धा थांबू शकतात. तर त्या निमित्ताने आपण आत्ता मस्करनीस कॉलनी 2 या ठिकाणी आलेलो आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते, मी डॉक्टर उज्ज्वला सपकाळे कांडेलकर, मुक्ताई क्लिनिक. माझं क्लिनिक हे मस्करनीस कॉलनी 2 सह्याद्री स्कूल समोर आहे. सध्या आता आपणास मी सांगू इच्छिते की सध्या हिवाळा चालू झालेला आहे. सध्या मागचे 2-4 दिवसापासून थंडीने जरा जोर घेतलेला आहे. तर मी या संदर्भात सांगू इच्छिते की सध्या लहान मुलांचे आणि वृद्धांचे वयस्कर माणसांमध्ये जे साथीचे आजार वाढत आहे त्याबद्दल मी आपणास थोडी माहिती देऊ इच्छिते. लहान मुलांमध्ये आज हिवाळ्याच्या दृष्टीने आता थंडी, ताप, खोकला, त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास असे त्रास लहान मुलांमध्ये उद्भवत आहेत. तर मग आपण ह्या मुलांची कशी काळजी घ्यावी या संदर्भात मी पालकांना थोडंसं सांगू इच्छिते की आपण मुलांना थोडा हेल्दी आहार देऊ शकतो. जसं की त्यांच्या खाण्याकडे लक्ष देण्यात यावं किंवा मग मुलांना आउटडोअर खेळ न करू देतात मुलांना इनडोअर खेळ हे करू देणं. अशा प्रकारे तुम्ही मुलांची काळजी घेऊ इच्छितात. खाण्यामध्ये मुलांची तुम्ही काळजी कशी घेणार तर खाण्यामध्ये मुलांना तुम्ही हेल्दी आहार द्या. जसं की डाळ भात, चपाती, हिरव्या पालेभाज्या आणि शक्यतो तुम्ही मुलांना ताजं आणि गरम जेवण देण्यात यावं असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. दुसरी गोष्ट, मुलांना सकाळी उठल्यावर थोडं कोमट पाणी प्यायला द्यावं. नंतर मुलांना सकाळ संध्याकाळ ज्या टायमिंगमध्ये थंडी जास्त असते त्या टायमिंगमध्ये मुलांना तुम्ही वाफ देऊ शकतात गरम पाण्याची. घरगुती वाफ द्यायची आहे, मशीनने द्वारा वाफ द्यायची नाही. अशा प्रकारे तुम्ही मुलांची काळजी घेऊ शकतात. गरम कपडे घालणं, मुलांना पूर्ण कपडे घालणं. तसंच वयस्कर लोकांमध्ये, माणसांमध्ये किंवा लेडीजमध्ये तुम्ही सेम अशाच दृष्टीने तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही त्यांच्याही आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांनाही गरम पाणी प्यायला द्यायचं सकाळ आणि संध्याकाळ ज्या टायमाला थंडी जास्त असते. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे ह्या लोकांनी थंड वातावरणात बाहेर निघू नये. त्यांनी इनडोअरच त्यांचं थोडं एंटरटेन करायचं आहे. मोस्टली तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर बाहेर शक्यतो जाण्यास टाळावे, कारण दमा असल्यामुळे अशा लोकांना संध्याकाळच्या वातावरणात दम्याचा त्रास हा जास्त उद्भवेल, दम लागेल. तर ह्या लोकांनीही थोडं गरम पाणी प्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ वाफ घ्यावी, हेल्दी आहार घ्या, गरम कपडे वापरा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. मॅडम अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे. बोला. की समजा लहान मुलं आहे, समजा ते शाळेत जात असतात, तर साहजिकच समजा पालक नेतात किंवा बसमध्ये जातात, मग नक्की काय काळजी घ्यावी शाळेत जाताना? सकाळी मुलांची शाळा ही लवकरच असते. त्यावेळेस तुम्ही मुलांना थोडं कोमट पाण्यात सहज टाकून प्यायला द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मुलांना पूर्ण फुल कपडे घालायचे, जसं उलनचे कपडे घालायचे, कानटोपी घालायची आहे. मुलांना तुम्ही कॉटनचा मास्क सुद्धा लावू शकतात की जेणेकरून नाकामध्ये मुलांच्या हवा जाणार नाही. कानटोपीने पूर्ण कान झाकलेले राहील अशा प्रकारे तुम्ही मुलांना कानटोपी घालायची आहे. सॉक्स तर असतातच, पण त्यामध्ये फुल सॉक्स जर तुम्ही घातले नीपर्यंत तर ते अतिशय चांगलं आहे हिवाळ्याच्या दृष्टिकोनातनं. मुलांना पूर्ण कपडे घालून तुम्ही सकाळी पाठवू शकतात, काही हरकत नाहीये. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये हेल्दी जेवण द्या. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या प्रकारे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करून तुम्ही पालेभाज्या देऊ शकता. ओके, थँक्यू.